नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू षटतिला एकादशीचे महत्त्व. पौष कृष्ण एकादशी ह्या तिथीलाच षटतिला एकादशी असे म्हणतात. पुराण काळामध्ये एका महिलेने खूप व्रतवैकल्ये पूजा अर्चा केली. हे पाहिल्यानंतर श्री विष्णूला तिला स्वर्गात जागा द्यावी असे वाटू लागले. परंतु त्या महिलेने कुठलाच दान धर्म केला नव्हता. तिच्या हातून दान धर्म व्हावा यासाठी स्वतः विष्णू भिक्षेकऱ्याचं रूप घेऊन तिच्या दारामध्ये गेले आणि तिला भिक्षा मागितली. त्यावेळेस त्या महिलेने विष्णूच्या झोळीमध्ये एक मातीचा गोळा टाकून दिला. श्री विष्णू पुन्हा स्वर्गलोकामध्ये गेले. ज्यावेळेस त्या महिलेचा मृत्यू झाला त्यावेळेस ती स्वर्गामध्ये आली आणि तिला एक मातीचा महाल मिळाला. परंतु तिच्या महालामध्ये अन्नधान्य नव्हतं. मग ती विष्णूकडे गेली आणि विचारले, महाराज, मी एवढं व्रतवैकल्य केली, पूजा अर्चा केली, मग माझ्या महालामध्ये धान्य का नाही? त्यावेळी श्री विष्णूने सांगितले की तू पृथ्वीवर असताना कुठलाच दान धर्म केला नाही, अन्नधान्याचा एकही कण तू दान केला नाही. त्यावेळी तुला ही वेळ आली आणि तिला अन्नधान्य दान करण्याचं काय महत्त्व आहे हे सांगण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्या महिलेने धान्य दान केलं, तिळं दान केले. त्यामुळे तिच्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट झाली आणि हे अशा पद्धतीने षटतिला एकादशी सुरू झाली. जे ह्या एकादशीच्या दिवशी तिळ दान करतात, तिळाच्या पाण्याने आंघोळ करतात, गरीब लोकांना घोंगडी दान करतात, त्यांना पुण्य प्राप्त होते. त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होत नाही, सुख समृद्धी येते. हा महिना थंडीचा असल्यामुळे तीळ दान करण्याला विशेष महत्त्व आहे, कारण तिळामध्ये उष्णता असते. तसेच घोंगडी दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे, कारण थंडीचे दिवस आहे. त्यामुळे गरिबांना घोंगडी दान केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे सुद्धा आपल्याला भरभराट येते, सुख शांती निर्माण होते. म्हणून हे दानाचं महत्त्व आहे. असं हे षटतिला एकादशीचं महत्त्व. या दिवशी आपल्या पितरांना तिळाच्या पाण्याने तर्पण करावे, श्री विष्णूला तीळ व्हावेत, तसेच तीळ दान करावेत व गरीब लोकांना घोंगडी दान करावी. ह्या एकादशीला दान करण्याचं खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी, विष्णूला तुळस व्हावी, तसेच तीळसुद्धा व्हावेत व विष्णू सहस्रनाम घ्यावे. आपल्या पितरांना तिळाच्या पानाने तर्पण केल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती होते व आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे तिळाच्या पाण्याने तर्पण करण्याचं एक विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, षटतिला एकादशीचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा व आपणही श्री विष्णूला तीळ व्हा व तिळाच्या पाण्याने तर्पण करा. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि भरभराट निर्माण होईल. तसेच हा व्हिडिओ लाईक करा व आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करावा. धन्यवाद.